निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाचा अधिकार केवळ ज्ञान स्वरूप आहे. अन्य कोणाची अपेक्षा न घेता स्वयं लोकाला जाणण्याचा असा अधिकार आहे. त्यामध्ये 2 नंबर गाथ पंचपरमेष्ठीला 5 गाथेमध्ये नमस्कार केल्यामुळे त्यामध्ये आता 3ऱ्या गाथेमध्ये जे पंचपरमेष्ठी आहेत त्या व्यक्ती पर्यायामध्ये व्याप्त, जे अरहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू अशा पर्यायामध्ये व्याप्त आहेत. व्यापक जीव झाले आणि ती पर्याय झाली त्याची व्याप्य असल्यामुळे सर्व वर्तमानमध्ये या क्षेत्रामध्ये उत्पन्न तीर्थंकराचा अभाव असल्यामुळे, कारण पंचम कालामध्ये भरत क्षेत्रामध्ये तीर्थंकराचा अभाव आहे, त्यांचा सद्भाव नाही. असं असताना सुद्धा महाविधेय क्षेत्रामध्ये जे विधेय क्षेत्र आहे त्या विधेय क्षेत्रालाच महाविधेय क्षेत्र ही संज्ञा दिलेली आहे. मग विधेय क्षेत्रामध्ये त्यांचा सद्भाव असल्यामुळे आणि मनुष्य क्षेत्रावर ते प्रवर्तमान तीर्थनाय युक्त वर्तमान काल गोचर करके महाविधेय क्षेत्र में वर्तमान त्रिसिमंदर आदि तीर्थंकरों की भांति. मग या मनुष्य क्षेत्रामध्ये प्रवर्तमान तीर्थनाय युक्त वर्तमान काल गोचर करके म्हणजे वर्तमान मध्ये आहेत असं ग्रहण करून 5 महाविधेय क्षेत्रामध्ये विद्यमान असलेले सिमंदर भगवान आदी तीर्थंकर प्रमाणे, त्याचप्रमाणे सर्व पंचपरमेष्ठी भगवान वर्तमान काल में ही विद्यमान हो. या पंचम कालामध्ये हे 5 परमेष्ठी वर्तमान काळामध्ये विद्यमान आहेत. या प्रकारे अत्यंत भक्ती के कारण भावना भाकर भले या भरत क्षेत्रामध्ये नाही पण तरी विधेय क्षेत्रामध्ये आहेत आणि ते वर्तमान मध्ये आहेत अशी भावना भावून चिंतन करके, त्यांचे चिंतन पंचचिंतन करून युगपत अर्थात समुदाय रूप से और प्रत्येक को अर्थात व्यक्तिगत रूप से संभावना करता हूं. मग युगपत पंच परमेष्ठीला नमस्कार करतो सर्वांना आणि समुदाय रूपाने सर्वांना त्या ठिकाणी नमस्कार करतो आणि परत प्रत्येकाला व्यक्तिगत रूपाने संभावना करता. त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र त्यांच्या पदाच्या अपेक्षेने त्यांना नमस्कार करतो. किस प्रकार से संभावना करता हूं. मग त्यांना नमस्कार करण्याची संभावना काय आहे, कोणत्या कारणाने. मोक्ष लक्ष्मी के स्वयंवर समान जो परम निग्रंथाता की दीक्षा का उत्सव आनंदमय प्रसंग है, उसके उचित मंगलाचरण जो कृति कर्म शास्त्र उपदिष्ट वचन उच्चार वंदना उच्चार कृति कर्म शास्त्र में उपदेशे हुए स्तुति वचन के द्वारा संभावना करता हूं. मग कशा प्रकारे कशासाठी संभावना त्यांना नमस्कार करता मग सांगितलं. मोक्ष लक्ष्मी के स्वयंवर समान ही. मग मोक्ष लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी किंवा मोक्ष लक्ष्मी जी प्राप्त होते त्याला सुद्धा काय आहे, स्वयंवर समान. जसं या लौकिक व्यवहारामध्ये काय आहे, मुलांचा आणि मुलींचा विवाह होत असताना त्याला स्वयंवर म्हटलं जातं. मग असं त्या ठिकाणी तिथे जसं कार्य असतं तसे ते मोक्ष लक्ष्मीला स्वयंवर समान परम निर्ग्रंथता की दीक्षा का उत्सव. कारण मोक्ष लक्ष्मी जी आहे ती मोक्ष लक्ष्मीची प्राप्ती काय होते, निर्ग्रंथ दीक्षाचा उत्सव ज्यांचा होतो त्याच जीवाला ती मोक्ष लक्ष्मी स्वयं वरती
एक नंबर टीप आहे संभावना करणार, संभावना करणार, सन्मान करणं, आराधना करणं. मग अशा प्रकारे निरंतर दीक्षाचा उत्सव आनंदमय प्रसंग आहे. त्याचा लौकिक व्यवहारामध्ये मुला मुलींचा विवाह आहे. मग तोही काय आहे? आनंदाचा प्रसंग आहे. तसंही ते निरंतर दीक्षाचा उत्सव आनंदाचा प्रसंग आहे. आणि उसके उचित मंगलाचरण भूत जो. मग या ठिकाणी जसं लौकिक व्यवहारामध्ये विवाहाच्या वेळेला काय असतात? मंगलाष्टक असतात. मग तिथे जसे मंगलाष्टक आहे तसे ते मंगलाचारभूत. मग त्या मोक्ष लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी जे मंगल आचरणभूत काय आहे? कृती कर्मशास्त्र उपदिष्ट वंदना उच्चार. मग कृती कर्मशास्त्र आहे. त्या कृती कर्मशास्त्रामध्ये कृती म्हणजे तुम्ही मन वचन दायाचे क्रिया करणे त्याला कृती म्हटलं जातं. मग असं कृती कर्मशास्त्र उपदिष्ट. मग त्या कृती कर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काय वंदना उच्चार. जसं विवाहामध्ये काय करतो? मंगलाष्टक म्हणतो. मग तिथे वंदना उच्चार. मग अशा कर्मशास्त्रामध्ये वंदनोच्चार कृती कर्मशास्त्रामध्ये उपदेश सांगितलेले स्तुतीचे वचन. तिथे जसं वचनाच्या जरी मंगलाष्टक म्हटलं जातं तसंही ते दीक्षा धारण करण्यासाठी मोक्ष लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी जे कृती कर्मशास्त्रामध्ये उपदेश दिलेला आहे स्तुतीच्या द्वारे त्यांची संभावना करता. त्याला या ठिकाणी टीप दिली 2 नंबर कृती कर्म अंग बाह्य 14 प्रकीर्ण को प्रकीर्ण में छठा प्रकीर्ण कृति कर्म है जिसमें नित्य नैमित्तिक क्रिया का वर्णन है. आचार्य सांगतात अंग बाह्य 11 अंग आणि 14 पूर्व. मग असं जे शास्त्र आहे जिनवाणी त्यामध्ये प्रकीर्णामध्ये 6वा प्रकीर्ण आहे कृती कर्म. मग त्यामध्ये नित्य आणि नैमित्तिक निर्वाण महोत्सव अष्टानेक पर्व आदी या लावण्याचं नैमित्तिक आणि नित्य म्हणजे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ प्रतिक्रमण करण्याच्या वेळेला ते नित्य नैमित्तिक क्रियाचं जे आहे त्याचं जे वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने इथे काय करायचं तुम्हाला जीवाला मोक्षरूपी लक्ष्मी स्वयंवर प्राप्त करण्यासाठी तो दीक्षा घेत आहे. तर त्यावेळेला इथेही दीक्षेच्या वेळेलाही मंगलाष्टक म्हटले जातात आणि बहिरंगातल्या लोकव्यवहारामध्ये असणाऱ्या विवाह आहे तिथेही मंगलाष्टक म्हटले जातात. मंगलाष्टक म्हणणे उच्चार करणे आणि त्याचप्रमाणे मग दोन्हीकडेही काय आहे विवाह आहे दोन्हीकडेही मंगलाष्टक आहे. पण दोन्हीकडे मंगलाष्टक आणि क्रिया कृती कर्म असताना सुद्धा एक मंगलाष्टक वीतराग प्राप्तीसाठी आहे आणि एक मंगलाष्टक मध्ये सराग परिणतीसाठी आहे. मग असे मी भावना करतो म्हणजे त्या अशा परम निग्रंथ दीक्षा धारण करून मोक्ष लक्ष्मीला वरण्यासाठी किंवा मोक्ष लक्ष्मी आपल्याला वरण्यासाठी मी त्यांना सर्वांना नमस्कार करतो 5 परमेष्ठीला. आणि मग मोक्ष लक्ष्मी आणि त्याला वरणारा मग व्यवहारामध्ये त्या ठिकाणी कन्या आणि पुत्र हे 2 एकमेकाला हार घालतात जे एकमेकाला वरतात जी एकमेकाचा संबंध त्यांचा का ठिकाण्याचा त्या
आयुष्यभर पती पत्नी रूपाने त्यांचा संबंध त्या ठिकाणी दाखवला जातो. तसं या ठिकाणी व्यवहार न्यायाने आपला मोक्ष स्वरूप शुद्ध आत्मा आणि त्या मोक्ष स्वभाव स्वरूप शुद्ध आत्म्याला अनुभव करणारी आपलीच ज्ञान पर्याय, मग आपल्याच ज्ञान पर्यायाच्या द्वारे आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्यालाच स्वयंवरणे म्हणजे स्वतःच्या ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे प्रामाणिकसहित प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे स्वशुद्ध आत्म्याचा जसा स्वभाव आहे तसं ज्ञानामध्ये विचार करणे, जाणणे, त्याचंच नाव आहे स्वयंवर. मग अशी दीक्षा घेताना त्या जीवाने काय केलेलं आहे, अशी पर्यायामध्ये निर्ग्रंथ दीक्षा प्राप्त करून साधू अवस्था प्राप्त करून एकाच भावामध्ये पाची परमेष्ठीचे पद युगपत प्राप्त होण्याच्या दृष्टीने मी त्या सर्वांना नमस्कार करतो. अब इस प्रकार अरंत सिद्ध आचार्य उपाध्याय तथा सर्व साधुओं की प्रणम और वंदना उच्चार से प्रवर्तमान द्वैत के द्वारा, याप्रमाणे अरंत सिद्ध आचार्य उपाध्यायाने सर्व साधू प्रणामचा त्याला नमस्कार करतो. आणि परत कसं आहे, वंदना उच्चार से प्रवर्तमान म्हणजे वंदनाच्या द्वारे आणि त्यांचे उच्चार शब्दाच्या उच्चाराच्या द्वारे प्रवर्तमान द्वैत के द्वारा. मग द्वैत का आहे की अरहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे कसे आहेत, नमस्कार करण्यायोग्य आहेत आणि मी त्यांना नमस्कार करणार आहे. जे वंद्य आणि वंदक, मग मी वंद्य झालो आणि ते पाच परमेष्ठी वंदक झाले, म्हणून त्यामध्ये काय आहे, द्वैत आहे. द्वारे भाव्य भावक भाव से उत्पन्न अत्यंत गाढ़ इतरेतर मिलन के कारण समस्त स्वपर का विभाग विलीन हो जाने से जिसमें अद्वैत प्रवर्तमान है, ऐसे नमस्कार करके पहिल्यांदा तिथे पंचपरमेष्ठीला नमस्कार केला, त्यांचा वंदनाच्या द्वैत झालं. परत भाव्य भावक भाव से उत्पन्न अत्यंत गाढ, मग आता या ठिकाणी 2 नंबर टीप आहे. 3 नंबर भाव्य भाने योग्य, चिंतवन करणे योग्य, ध्यान करणे योग्य, अर्थात ध्येय. काय त्याच्यामध्ये भाव्य म्हणजे ज्याचं ध्यान करणार आहे तो ध्यानाचा विषय जो स्वतःचा शुद्ध आत्मा, भावक भावना करने वाला, चिंतवन करने वाला, ध्यान करने वाला अर्थात ध्याता. मग असं ज्या ठिकाणी भाव्य भावक ध्यान आणि ध्याता उत्पन्न होऊन अभेद रूपाने उत्पन्न होऊन अत्यंत गाढ़ इतरेतर मिलन के कारण, 4 इतरेतर मिलन एक दूसरे का परस्पर मिल जाना अर्थात मिश्रित हो जाना. मग ज्याला ती अनुभव करणारी ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला अनुभव करते, जाणते, त्याला ते काय झाले, एकमेकांमध्ये मिळून गेले. कारणाने सर्व समस्त स्वपर का विभाग विलीन होणे से. मग मी ध्याता आहे आणि मी माझ्या कारण परमात्म्याचे ध्यान करतो, असा त्या ठिकाणी काय झाला, ध्याता आणि ध्यान याचा विकल्प संपला. समस्त स्वपर विभाग विलीन हो जाने से मी ध्यान करणार आणि हे माझा ध्यानाचा विषय आहे, हेही त्या ठिकाणी विकल्प संपले.
मग अद्वैत प्रवर्तमान असते नमस्कार करके, जे स्वतःचा शुद्ध आत्मा विषय आहे आणि स्वतःच्या शुद्ध आत्म्याला स्वतःच्या ज्ञानपर्याने अनुभव करतो त्याला अद्वैत प्रवर्तमान आहे. आणि पंचपरमेष्ठीला नमस्कार करतो त्याला द्वैत प्रवर्तमान आहे, द्वैत रूप आहे. 5 नंबर टिप, अद्वैत पंचपरमेष्ठी के प्रति अत्यंत आराध्य भाव के कारण आराध्य रूप पंचपरमेष्ठी भगवान और आराधक रूप अपने भेद का विलय हो जाता है. मग ज्या ठिकाणी पंचपरमेष्ठी ते आणि मी त्यांचा आराधक आहे हे भाव ज्या ठिकाणी संपला. मग इस प्रकार नमस्कार में अद्वैत पाया जाता है. याप्रमाणे काय आहे, मी नमस्कार करणार आणि ते नमस्कार करून घेणारे असा भाव संपला. यद्यपि नमस्कार में प्रणाम और वंदना उच्चार दोनों का समावेश होता है. मग त्या ठिकाणी वंदनाचे पंचपरमेष्ठीला नमस्कार पण होतो कायीच्या द्वारे आणि वंदना उच्चाराच्या द्वारे सुद्धा त्याचा त्या ठिकाणी समावेश असतो. इथले उन्मेष द्वैत कहा है म्हणून तथापि तीव्र भक्ति भाव से स्वपर का भेद विलीन हो जाने की अपेक्षा से उनमें अद्वैत पाया जाता है. मग ज्या वेळेला वंदना उच्चाराची क्रिया करत असताना तिथे भाव रूपाने नमस्कार करतो तेव्हा त्या ठिकाणी काय आहे, मी नमस्कार करणार आणि मी नमस्कार करतो हा त्या ठिकाणी काय झाला, भेद विलीन झाला. मग त्यावेळेला काय झालं, अद्वैत झाला. तसंही ते जयसेन आचार्यांनी तुमच्यापाशी जयसेन आचार्य टिपका नाही का, मग या ठिकाणी लिहिलं आचार्यांनी का त्यांना पूर्वोक्त पंचपरमेष्ठीनाम इति तथा हि आराधकम अहम आराधकः एते अरहंतादया आराध्या. मग मीच काय आहे, तथाही अहम आराधका एते आराध्यदया आराध्य इत्यादी आराध्य आराधक विकल्प रूपो द्वैत नमस्कार म्हणते. मग मी आराधक ते आराध्य असं आहे, तिथे द्वैत आहे. पुढे रागादी उपाधी विकल्प रहित परम समाधी बलेन आत्मानम एव आराध्य आराधक भाव पुनर अद्वैत नमस्कारो भवती. मग ज्या ठिकाणी आपला स्वतःचा शुद्ध आत्माविषय आहे, आराध्य आणि आराधक आपणच आहोत, दोन नाही, म्हणून त्या ठिकाणी कसं आहे, अद्वैत आहे, जे शुद्ध आत्म्याची अनुभूती, याला काय म्हणायचं, अद्वैत नमस्कार. आजपर्यंत या जीवाने द्वैत नमस्कार पंचपरमेष्ठीला करून काय झालेलं आहे, द्वैत नमस्कार करून पंचपरमेष्ठीना आधी देवगतीला अनेक वेळीला प्राप्त झालो, मनुष्य गतीला प्राप्त झालो, पण निश्चय सम्यक दर्शनाला प्राप्त झालो नाही. मग निश्चय सम्यक दर्शनाला प्राप्त व्हायचं असेल तर आचार्य सांगतात, अद्वैत नमस्कार जो जीव करतो तोच जीव काय करतो, या पंचपरमेष्ठीच्या पदाला प्राप्त स्वयमेव होतो. मग इकडून सांगितलं की आराध्य आराधक पंचपरमेष्ठी आपल्यामध्ये द्वैत झाला आणि आपलीच ज्ञान पर्याय आराधक आहे आणि आपला शुद्ध आत्मा आराध्य आहे. मग तिथे अद्वैत आहे.
या अपेक्षेने द्वैत आणि अद्वैत दोन भेद सांगितले. आणि परत सूक्ष्म दृष्टीने न्यायाच्या माध्यमातून अध्यात्माला न्यायाच्या माध्यमातून सूक्ष्म रूपाने पाहतो. तेव्हा महाराजांनी न्यायदीपिकेमध्ये दाखवून दिले, 2-3 उदाहरण दिले की सुलतान सिंह रसगुल्ला खा रहा है, जिनदत्त यज्ञदत्त त्या तीर्थक्षेत्राच्या किनाऱ्याच्या नदीवरती थांबलेले आहेत. मग तिथे सांगताना सांगितलं की तो जीव पाण्याचा प्रवाहाने आपल्याला एक करतो, अद्वैत करतो, तरी सुद्धा त्या ठिकाणी परमार्थाने द्वैतच आहे. मग तसं इथे पण अध्यात्मात सांगितलं की आराधक ज्ञान पर्याय आहे आणि आराध्य शुद्ध आत्मा आहे. मग आपलाच एक द्रव्य ज्ञेय आणि ज्ञान, प्रमेय आणि प्रमाण, आराध्य आणि आराधक आपण एकच आहोत, म्हणून परमार्थाने अद्वैत नमस्कारच आहे. असं असताना सुद्धा सिद्धांताच्या अपेक्षेने तिथे द्वैत, कथंचित द्वैत आहे आणि कथंचित अद्वैत आहे. मग कथंचित अद्वैत का आहे? जाणवीत येणारा शुद्ध आत्मा आणि जाणणारी ज्ञान पर्याय दोन्ही आपण एकच आहोत, म्हणून त्या अपेक्षेने अद्वैत आहे. असं असताना सुद्धा आराध्य विषय आणि आराधक, आराधना करणारी, अनुभव करणारी ज्ञान पर्याय हे सिद्धांताने दोन वेगळे आहेत. कारण एक जाणवेत येणारी विषयरूप वस्तू आहे आणि एक जाणणारी ज्ञान पर्याय आहे. मग या अपेक्षेने स्वानुभूतीच्या वेळेला कथंचित द्वैत आणि कथंचित अद्वैत लावा. आणि ज्यावेळेला दोन द्रव्यामध्ये आराध्य आराधक भाव करता तिथे द्वैतच आहे, आणि एक द्रव्यामध्ये आराध्य आणि आराधक भाव असताना अद्वैत आहे. असं स्थूल रूपाने द्वैत आणि अद्वैतची चर्चा केली. मग परत त्यालाच सूक्ष्म न्यायदृष्टीच्या माध्यमातून पाहताना सांगितलं की जाणवेत येणारा शुद्ध आत्मा तो अनादि अनंत शुद्ध नित्य उद्घाटित निष्क्रिय अपरिणमनशील स्वरूप आहे. मग संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या द्वारे तो वेगळा आहे आणि ध्यान करणारी, अनुभव करणारी ज्ञान पर्याय ती छद्मस्ताच्या अपेक्षेने एकदेश शुद्ध आहे, साधी शांत आहे, उत्पन्न नष्ट होणारी आहे, क्षावक्षमजनित आहे. मग या संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने आराधक आणि आराध्य यामध्ये काय आहे? द्वैत आहे. आणि असं असताना सुद्धा आराधक आराधकाच्या ठिकाणी आहे, आराध्य आराध्याच्या ठिकाणी आहे. दोन्ही एक होत नाही. म्हणून याला तुम्हाला विशेष जर बघायचा असेल तर समय सारची 320 नंबर गाथा आहे, आणि त्या 320 गाथांमध्ये किंच विशेष म्हणून त्या ठिकाणी जैसेन आचार्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. मग त्या ठिकाणी सांगितलं आचार्यांनी की आराधक आहे तो आराधक नष्ट होतो, आराध्य नष्ट होत नाही. आराधकाचं दुसरं नाव भावना आहे आणि आराध्याचं दुसरं नाव काय? विषय आहे. ज्याची आराधना भावना मावली जाते तो शुद्ध आत्मा.
मग ती भावना नष्ट होते, पण ध्येय नष्ट होत नाही. म्हणून अनुभूतीच्या वेळेस सुद्धा ध्येय आणि भावना आराधक दोन आहेत. भावना आराधक अंतर्मूर्त उत्पन्न होऊन नष्ट होते आणि आराध्य आणि ज्याची भावना भाली जाते तो शाश्वत नित्य आहे. पण या अपेक्षेने कथनचित त्या ठिकाणी द्वैत आहे, सर्वथा अद्वैत नाही. अशा पद्धतीने तिथेही काय करायचं आहे, सूक्ष्म रूपाने आपणाला विचार करायचा आहे. मग अशा प्रकारे अद्वैत प्रवर्ततो तेव्हा मग इथे सांगताना काय सांगितलं, पंचपरमेष्ठीची वंदना स्तुती करतो त्यावेळेला वंदना उच्चाराच्या अपेक्षेने द्वैत सांगितलं आणि ज्या वेळेला जाणतो त्यावेळेला तिथे अद्वैत सांगितलं आणि जैसिनाचार्यांनी स्वानुभूतीच्या वेळेला अद्वैत सांगितलं आणि इतर वेळेला त्या ठिकाणी द्वैतपणा सांगितला. मग अशा प्रकारे प्रवर्तमान पंचपरमेष्ठी सर्व साधूला आश्रम को, जो कि आश्रम विशुद्ध ज्ञान दर्शन प्रदान होने से सहज शुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव वाले आत्म तत्व का श्रद्धान और ज्ञान जिसका लक्षण है, ऐसे सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान का संपादक है, उसे प्राप्त करके सम्यक दर्शन ज्ञान संपन्न होकर जिसमें कषाय कण विद्यमान होने से जीवों को जो पुण्य बंध की प्राप्ति का कारण है, ऐसे सराग चारित्र को वह सराग चारित्र क्रम से आ पड़ने पर भी गुणस्थान आरोहण कर क्रम से बलात् चारित्र मोह के मंद उदय में आ पड़ने पर भी दूर उल्लंघन करके जो समस्त कषाय क्लेश रूपी कलंक से भिन्न होने से निर्वाण प्राप्ति का कारण है, ऐसे वीतराग चारित्र नामक साम्य को प्राप्त करता हूं. मग अशा प्रकारे ते साधू पंचपरमेष्ठी कसे आश्रमाला प्राप्त झालेले आहेत. मग त्यांचा आश्रम काय आहे, जसं आपला ग्रस्त आश्रम आहे. मग आपल्या ग्रस्त आश्रमामध्ये सर्व बाहेरच्या विषयाचा त्या ठिकाणी विषय आहेत आणि ते पंचपरमेष्ठी साधूंचा आश्रम विशुद्ध ज्ञान दर्शन प्रधान असल्यामुळे तो कोण आहे, सहज शुद्ध दर्शन ज्ञान स्वभावाला आत्मतत्वाचं श्रद्धान आणि त्या स्वतःच्या विशुद्ध ज्ञान दर्शन सहज ज्ञान दर्शन स्वभावरूप आत्म्याचा ज्ञान अनुभव हे ज्याचं लक्षण आहे. अशा सम्यक दर्शनाने, अशा श्रद्धेने, अशा अनुभवाने संपादक टीप दिली 2 नंबर. 1 नंबर वरती सहज शुद्ध ज्ञान, सहज शुद्ध दर्शन ज्ञान स्वभावले, सहज शुद्ध दर्शन और ज्ञान जिसका स्वभाव है, ऐसे वे म्हणजे अशा शुद्ध आत्मेमध्ये स्थित आहेत ते संपादक, प्राप्त करने वाला, उत्पन्न करने वाला. जसं लोक व्यवहारामध्ये ग्रंथ लिहितो, कोणी टीका करतो, तर त्याचे संपादक कोण आहे, म्हणजे त्याला त्यांनी प्राप्त केलेला आहे. तसं इथे काय आहे, हे विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव जो शुद्ध आत्मा आहे त्याला प्राप्त करणारे, ते उत्पन्न झालेले त्याला म्हणायचं संपादक. सम्यक रूपाने विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावाला जे प्राप्त आहे ते संपादक, त्याला प्राप्त करून मग सम्यक दर्शन सम्यक ज्ञान संपन्न होणं
ज्याने कशायकण विद्यमान असल्यामुळे 3 नंबर टीप कशायका सूक्ष्म अंश मग ज्यांच्यामध्ये अशा विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप आत्म्याला प्राप्त झाले आणि संजुलन कशाचा सद्भाव विद्यमान असल्यामुळे काय होतात ते त्यांच्या सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याने सहित अशा पंचपरमेष्ठीची स्तुती वंदना आदी करतात. मग कशा विचारले जीवाला पुण्यबंधाच्या प्राप्तीचं कारण असं सराग चारित्र आहे. मग वितराग चारित्राला शुद्धोपयोगाला प्राप्त होऊन जेव्हा विकल्पाच्या भूमिकेत येतात तेव्हा त्या ठिकाणी पंचप्रवृत्ती स्तुती वंदना आदी करतात. ते काय झालं सराग चारित्र. मग ते शुद्धोपयोगानंतर वितराग चारित्रानंतर सराग चारित्र स्वयं येत पडणे पर भी गुणस्थान आरोहण क्रमसे बलात. मग हे गुणस्थ येत असताना सुद्धा चारित्र जसं शुद्धोपयोगाची मात्रा वाढते तो शुद्ध आत्म्यामध्ये स्थिर होतो तसं काय होतं गुणस्थान क्रमाने वाढत जातं. जसं गुणस्थान वाढत जातात तसं चारित्र मोह मंद उदय येऊन जातो. मग दूर करके समस्त कशा ऐकले रूपी कलंक ते भिन्न. मग जसं 8व्या गुणस्थानापासून त्रिणी आरोढ होतात आणि 13व्या गुणस्थानामध्ये केवलदानी होतात. मग त्या ठिकाणी 4 घाती कर्मरूपी कशाय कलंकाचा नाश झाल्यामुळे एक निर्वाण अवस्थेला निर्वाणाच्या प्राप्तीचं कारण असं वीतराग चारित्र मग साम्य को प्राप्त करता हूं. म्हणून मी असं वीतराग रूपी साम्य चारित्राला प्राप्त करतो. मग केव्हा प्राप्त होणार तर आपल्या स्वतःचा विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव निजशुद्ध आत्मा आहे त्या निजशुद्ध आत्म्याला जो जीव प्रामाणिकसहित प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतो तेव्हा सम्यक दर्शन सम्यक ज्ञानाने सहित 1 कषाय 2 कषाय 3 कषायाच्या चौकडीच्या अभावामध्ये तेवढा तिथे कषायाचा अभाव होतो. तेवढं त्या ठिकाणी वितराग चारित्राची उत्पत्ती होते. मग तिथे वितराग चारित्राची उत्पत्ती होते त्याचंच नाव साम्य भाव आहे. मग अशा साम्य भावाला प्राप्त करता हूं. मग असं काय मग प्राप्त करता हूं मग ते प्राप्त करता हूं काय सांगितलं जे साम्य भाव पुरुषार्थाच्या द्वारे प्राप्त होतो सहज प्राप्त होत नाही. जे इथे आचरणी मी प्राप्त करतो तसं तुम्हीही तुमच्याही स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये असा विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप अनादि अनंत नित्य उद्घाटित कारण परमात्मा शुद्ध आहे अशा शुद्ध आत्म्याला तुम्ही विषय करा म्हणजे अनुभव करा पुरुषार्थ करा तेव्हा तुम्हाला ही पर्यायामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची प्राप्ती होते. आणि मग 4थ्या गुणस्थानापासून सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची प्राप्ती होऊन 13व्या गुणस्थानामध्ये अनंत अवस्था प्राप्त होते आणि 14व्या गुणस्थानाच्या अंत समयाला चारित्राची पूर्णता होऊन पूर्ण सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि पूर्ण सम्यक चारित्राने सहित जीवाला निर्वाणाची प्राप्ती होते. सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र की एक रूप एकाग्रता को मैं प्राप्त करता हूं. यही प्रतिज्ञा का अर्थ है. मग सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र ऐक्यरूप मग ज्या एक विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप शुद्ध आत्म्यामध्ये
सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राचा भेद नाही. मग असा एक चेतन मात्र हे तीन श्रद्धा, ज्ञान, चारित्र गुणाची परिणती जिथे निर्मल प्रगट होते, हे काय आधेय आहे. मग हे आधेय ज्या आधारे असतात तो आत्मा ऐक्य रूप म्हणजे एक रूप आहे. एक चेतन मात्र, उपयोग मात्र, ज्ञाता मात्र, ऐक्यरूप असणारा अशा एक शुद्ध आत्म्याचा अनुभव करतो. तेव्हा तो काय करतो, एकाग्रताला मैं प्राप्त करता हूं, प्राप्त हुआ हूं. मग अशा शुद्ध आत्म्याला विषय करतो. तेव्हा काय करतो, प्राप्त हुआ हूं. वरती म्हणलं प्राप्त करता हूं आणि इथे म्हणलं प्राप्त हुआ हूं. म्हणजे मी अशा एकाग्रतेला प्राप्त झालो. म्हणजे या ठिकाणी प्राप्त करायचं आहे हा भावही त्या ठिकाणी संपलेला आहे. मग असं त्या प्रतिज्ञाचा अर्थ आहे. या 5 गाथेमध्ये मंगलाचरणमध्ये करण्याच्या मागे आणि शेवटीमध्ये 5व्या गाथेमध्ये मी साम्य भावाला प्राप्त करतो निर्वाण प्राप्तीसाठी, हा प्रतिज्ञाचा अर्थ आहे. इस प्रकार तब उन्होंने त्रिमद भगवत कुंद कुंदाचार्य देव ने साक्षात मोक्ष मार्ग को अंगीकार किया है. मग असं जे बहिरंगामध्ये 6व्या 7व्या गुणस्थानाला प्राप्त असणारे मुनिराज, ज्यांच्यापाशी बहिरंग संयम आहे आणि अंतरंग चारित्र आहे. मग अशा अंतरंग चारित्र आणि बहिरंग संयम किंवा बहिरंग संयम आहे, शुद्ध आत्मा विषय आहे आणि प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतात. त्यावेळेला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राची प्राप्ती स्वयं झालेली आहे. मग जिथे रत्नत्रयाची प्राप्ती झाली तर साक्षात मोक्ष मार्गाला अंगीकार केलेलं आहे. जे ज्या मुनी अवस्थेमध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्राने काय होतं, साक्षात मोक्ष मार्ग प्राप्त होतो. साक्षात त्या भावात तुम्ही जाऊ शकता. आणि 4थ्या 5व्या गुणस्थानावरती जीवन मोक्ष मार्गस्थ होतात. पण साक्षात मोक्ष 4थ्या 5व्या गुणस्थानामध्ये होत नाही. 4थ्या 5व्या गुणस्थानामध्ये मोक्ष मार्ग रत्नत्रयाने मोक्ष मार्गाची सुरुवात होते. साक्षात मोक्ष मार्ग होत नाही. आणि साक्षात मोक्ष मार्गाला अंगीकार करण्यासाठी म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी आचार्य म्हणतात, तुम्हाला त्याच भावामध्ये निर्वाणाची प्राप्ती करायची असेल तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राने सहित तुम्हाला काय करावं लागणार आहे, महाव्रत धारण करा, मुनी दीक्षा धारण करावं लागेल. तेव्हाच मोक्ष मिळणार आहे. मार्गस्थ होण्यासाठी मुनीची आवश्यकता नाही. अनुव्रत असणारा जीव आणि व्रत नसणारा हे जीव मोक्ष मार्गस्थ होऊ शकतील. परंपराने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. पण साक्षात मोक्ष मार्गाची प्राप्तीसाठी मुनी दीक्षाचा अंगीकार केली पाहिजे. असं ज्ञानामध्ये निर्णय पाहिजे. मोक्षाची साक्षात प्राप्ती मुनी दीक्षा घेतल्याशिवाय होत नाही. आणि मुनी दीक्षा न घेता सुद्धा 4थ्या 5व्या गुणस्थानामध्ये मोक्ष मार्गाची सुरुवात होते. पण 4थ्या 5व्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान
एक कशा दोन कशाच्या चौकडीच्या आवाचा सम्यक चारित्र्य आहे. पण बहिरंगामध्ये व्रत नसल्यामुळे, सर्व संग परिग्रहाचा त्याग नसल्यामुळे निर्वाणाची प्राप्ती होत नाही. आणि सर्व संग परिग्रहाचा त्याग बहिरंगामधून अंतरंगामध्ये निर्मोही स्वभावरूप शुद्ध आत्म्याचा अनुभव आणि बहिरंगामध्ये महाव्रत धारण करणाऱ्या जीवालाच साक्षात मोक्ष मार्ग होतो. आणि तद्भव मोक्षगामी असेल तर त्याच भवात निर्वाणाला प्राप्त होतो. आणि जो कोणी जीव तद्भव मोक्षगामी नसेल तर तो काय करतो, परत नंतर मनुष्य गतीतून मुनी अवस्थेतून देवगती जातो, देवगतीतून परत मनुष्य गतीमध्ये येतो, परत मुनिलिंग धारण करतो. मग पर्याय काल त्याचा ज्या वेळेला निर्वाण होणार असेल, पर्याय कालाच्या अपेक्षेने तो पर्याय काल क्रमणमित पर्याय, आणि त्याच वेळेला त्या जीवाचं परत मुनिलिंग धारण करण्याचा पुरुषार्थ, असं क्रमणमित पर्यायाची योग्यता आणि पुरुषार्थ दोघांच्या द्वारे ज्या त्या जीवांचा त्या त्या कालामध्ये निर्वाणाला प्राप्त होतो. म्हणून पहिले शुद्ध आत्मानुभूती, पहिल्यांदा द्वैत नमस्कार, पापापासून सुटलो पुण्यामध्ये आलो, आणि द्वैत नमस्कार मधून अद्वैत नमस्कार मध्ये, आणि अद्वैत नमस्कारामधून परत द्वैत अद्वैत नमस्कार असे चालत राहतात. आणि एकदा अद्वैत नमस्कार मध्ये मुनी दीक्षा धारण करून छपक्षणीवरती आरूढ झालो, तेव्हापासून साधी अनंत कालापर्यंत अद्वैत नमस्कार अवस्थेमध्ये ते जीव आहेत. आणि तशी अवस्था सर्वाला पर्यायामध्ये प्राप्त होण्यासाठी आचरणी मंगलाचरणामध्ये आपणाला मंगलाचरण पण मन वचन काढणे, नमस्कार वंदना उच्चाराच्या तरी सांगितला. आणि अद्वैत नमस्काराला पण प्राप्त व्हा. आणि मुनी बनल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. मुनी बना, मन वचन काढणे आपणाला उपदेश दिलेला आहे. या गाथा जाणून आणि हे पाची परमेष्टीचे पद मला एका भवात प्राप्त करावं लागतील. दीक्षा घेतले, साधू झालो, ज्ञानाचा क्षोभन झाला, उपाध्याय झालो, अनेक विशिष्ट ज्ञानाच्या चारित्र्यामध्ये शुद्धी झाली, आचार्य झालो, त्याच भवात छपक्षणी आरोढून केवळ ज्ञानी अरंत झालो, आणि त्याच भवामध्ये मोक्ष. तसं माझ्याच एक आत्म्याचे हे 5 पर्याय आहेत. आणि अशा 5 पर्याय प्राप्त होत असताना सुद्धा या 5ही अवस्थेमध्ये जाणणे न्यायक मात्र जो स्वभाव आहे तोच मी आहे. म्हणून एक अपेक्षेने पंच परमेष्टी स्वभावरूप मी शुद्ध आत्मा आहे, असं आपल्या स्वतःच्या पंचपरमेष्टी, तीर्थंकर, श्रीमंदिरादी, महावीर भगवान आदी जेवढी काही नावं आहेत, हे सर्व माझ्या कारण परमात्म्याचे आणि माझ्या कार्य पर्यायाची चर्चा आहे, अन्य दुसऱ्याची नाही. या पद्धतीने नमस्कार रूपाने 5 गाथा या ठिकाणी संपलेल्या आहे. ओम. एक स्वयं सिद्ध मोक्ष स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. श्रद्धा आदि अष्टगुणाने अनंत गुणाने युक्त मोक्ष स्वरूप आहे. हा मी निश्चय अनंत चतुष्टय गुणाने
स्वयं परिपूर्ण अरिहंत आहे. हा मी स्वयमेव सोहबाजूने अनंत गुणाने युक्त समृद्ध निज शुद्ध आत्मा हाच आचरण करण्यायोग्य, ध्यान करण्यायोग्य आहे श्रेष्ठ. म्हणून मीच स्वयमेव आचार्य स्वरूप आहे. हाच मी उत्कृष्ट विशुद्ध ज्ञानादी अनंत गुणाने स्वयं परिपूर्ण अनादी अनंत आहे. म्हणून स्वयंचा कारण परमात्माच उपाध्याय आहे. मीच स्वयं साधू साध्य सिद्ध करण्यायोग्य विषय रूपाने मीच द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म, मलाने रहित मंगल स्वरूप मुनी साधू मीच आहे. असं अरहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू या पाची अवस्था माझ्या अंतरंगातून कारण परमात्म्यातूनच उत्पन्न होणार आहेत. तरी सुद्धा या 5 अवस्था उत्पन्न होत असताना सुद्धा त्याला मी प्राप्त न होणारा त्या सर्वला जाणणारा एक न्यायक मात्र निज शुद्धात्मा द्रव्य आहे. आहे आहे आहे. ओम शांती शांती शांती. विसर्जन. नमो हरिहंताय, नमो सिद्धाणं, नमो आर्याय, नमो वज्राय, नमो लोहे सौवसाम, नमो हरिहंताय, नमो सिद्धाणं, नमो आर्याय, नमो वज्राय, नमो लोहे सौवसाम, नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याय, नमो वज्राय, नमो लोहे सौवसाम. ओम विसर्जन. ज्ञानी के ज्ञान में तुझे उतारो, भगवानी मत कर्म सदा से तुम करो, प्रेम भजो अनंत दया धर्म भाव सदा यही मुक्ति का. सिद्धांत शास्त्र की जय, दिवाणी माता की जय, वैष्णव भगवान की जय, अनंतानंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय.
श्रद्धात्मक नमोस्तु नमोस्तु